हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि 9 वाजता आम्ही सगळ्यांनी आंघोळी वगैरे करून घेतलेले आहेत आणि आम्हाला निघायचं आहे आता. हम जा रहे तिरुपति में, इतना सुंदर तैयार होके 9:30 बजे रात को 9:30 बजे जा रहे और 3 बजे दर्शन. तिरुपतीला तिरुमलाला जाण्यासाठी वरती, कारण आमची जी रूम आहे ती खाली आहे आणि आता आम्ही जाणार आहे दर्शनासाठी वरती. तर आता खाली गाडीसुद्धा आली. आमच्या सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि सगळी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आंघोळीसुद्धा झालेल्या आहेत. आंघोळी वगैरे करून आम्ही रात्रीच्या 9:30 वाजता खाली उतरलेलो आहोत रूमच्या, कारण आम्हाला जायचं आहे मंदिरात आणि मंदिर जे आहे ते वरती आहेत आणि आमची जी रूम आहे ती खाली आहे. इथे आमची ही सर्व फॅमिली, जाऊबाईची आई, सासूबाई आणि सई, पिहू आणि आदिरा असेल इथेच कुठेतरी. आणि आमच्या ज्या टोकनवर टायमिंग दिलेला होता तो सकाळच्या 3चा होता. त्यासाठी आम्ही सगळेच लवकर तयारी करून फ्रेश वगैरे होऊन आता निघालेलो आहोत, कारण कुठे जायचं म्हटलं की वेळेच्या अगोदर गेलेलं बरं. आणि इथून गेल्यानंतर आपल्याला लाईनमध्ये लागायचं आहे. लाईनमध्ये लागल्यानंतर ते आपल्याला सोडतात आणि सोडल्यानंतर आपल्याला कंटिन्यू आतमध्ये फिरावं लागतं. आणि इथेसुद्धा सेम प्रोसेस आहे की आपल्याला मोबाईल न्यायचा नाही आहे पुढे गेल्यानंतर. आता गाडीत बसून आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी. आणि जो रात्रीचा व्ह्यू आहे तो खूप छान होता. सगळीकडे शांतता पसरलेली आणि थोडासा गारवा होताच. मी मागील वर्षीसुद्धा तिरुपतीला गेले होते, पण त्यावेळेस सकाळच्या 3 वाजता आम्ही टोकन घ्यायला निघालेलो होतो आणि यावर्षी टोकन घेऊन दर्शनाला जातो आहे. हा एवढा फरक आहे. आणि मागच्या वर्षी पण छान दर्शन झालं होतं आणि यावर्षी तर दर्शनाला आता चाललो आहे. जे आहोत ते मंदिराच्या आवारात पोहोचलेलो आहोत आणि तिथे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला चेकिंग करावी लागते, म्हणून आम्ही गाडीच्या खाली उतरून चेकिंग केलेली आहे. आणि आत्ता मंदिराच्या परिसरात आल्यानंतर आम्हाला आमची गाडी जी आहे ती स्विच करावी लागली आणि तिथल्या ज्या गाडीत आहे आम्हाला बसून मंदिरात जावं लागलं. आणि मंदिराच्या आवारात आल्यानंतर इथे साधारणतः 2 तास आम्ही वेट केला. 2 तास वेट केला आणि तेही मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या परिसराच्या बाहेर, कारण यांना द्यायचे होते सगळ्यांना केस, म्हणून आम्ही बराच वेळ इथे वाट पाहिली. आणि फायनली 12:30 वाजता आम्ही मंदिराच्या लाईनीमध्ये लागायला सुरुवात केली. तिथे गेल्यानंतर भरपूर प्रमाणात गर्दी होती. 12:30 वाजता आम्ही लाईनीमध्ये लागलो आणि हे जे आहेत हे केस देण्यासाठी गेलेले होते मंदिरात दुसऱ्या साईडला आणि ते येईपर्यंत आम्ही वाट बघितली. लागलो. सगळे आल्यानंतर ज्या वेळेस मंदिरात दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो त्यावेळेस आमच्याकडे जेवढंही सामान होतं, जसं आपण पुढे जातो तसं आपल्याकडचं जे सामान आहे ते आपल्याला लॉकरमध्ये ठेवावं लागतं. मग ती मोबाईल असू, ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत आपल्याला आपल्या लॉकरमध्ये ठेवाव्या लागतात. आणि एक गोष्ट इथे मी नोटीस केलेली आहे की तिरुपती बालाजीला वरती मंदिराच्या जवळपास तुम्हाला बिस्लरी मिळणार नाही, प्लॅस्टिकची बॉटल, तुम्हाला काचेची बॉटल मिळेल आणि काचेची बॉटल घेऊनच तुम्हाला तिथे कंटिन्यू राहू द्यावं लागेल. जर तुम्हाला काचेची बॉटल नसेल हवी तर तुम्ही पाणी पिऊन ती बॉटल रिटर्न देऊ शकता, म्हणजे तुम्हाला तुमचे 20 रुपये वाचतात. अशी बॉटल जर घेते तर 40 रुपयाला मिळते आणि बॉटल जर रिटर्न दिली तर 20 रुपयाला मिळते. आणि इथे प्रचंड प्रमाणात थंडी होती आणि अक्षरशः हात जे आहे ते गारटलेले होते. आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपल्याकडे जे टोकन असतात त्या टोकनवर आपल्याला प्रसाद मिळतो, म्हणजेच लाडवाचा प्रसाद मिळतो. आणि इथल्या जो तिरुपती बालाजीचा जो प्रसाद आहे लाडवाचा तो खूप छान लागतो. आणि उजव्या साईडला जर आपण मंदिराच्या बाहेरून आल्यानंतर आपल्याला सरळ प्रसादालयाकडे आपला जो रस्ता आहे तो जातो. इच्छा असते ना बाप्पाला भेटण्याची
तीच प्रत्येकाच्या मनात होती आणि प्रत्येकजण आम्हाला टोकन मिळून सुद्धा आम्ही इतक्या वेळ लाईनीमध्ये होतो आणि ज्यांच्याकडे टोकन नाही त्यांनी अख्खे 2-2 दिवससुद्धा लाईनीमध्ये लागून ते खूप फ्रेश होते. फायनली आमचं जे दर्शन आहे ते सकाळच्या 4:30 वाजेपर्यंत झालेलं होतं आणि आम्ही 5 वाजता बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्ही आमचे जे मोबाईल आहे ते लॉकरमधून काढून घेतले, कारण की आपले जे मोबाईल आहे ते मंदिराच्या समोरच्या गेट असतं, त्या गेटमध्ये आपल्याला आपले जे मोबाईल ठेवलेले असतात ते सगळे मिळून जातात आणि एवढ्या प्रचंड लाखो लोकांच्या गर्दीमध्ये आपल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सुरक्षित मिळतात. हे इथलं एक गोष्ट छान आहे. आता फायनली आमचं जे दर्शन आहे ते झालेलं आहे आणि इथे या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात थंडी होती, कारण असं वाटलं नव्हतं की इथे थंडी असेल, पण वरती खूप थंडी आहे. जर तिरुपती बालाजीला जायचं असेल आणि तुम्ही विचार करत असाल की इथे थंडी नाही आहे, पण जर तुम्हाला टोकन जर मिळालं सकाळच्या 3चं किंवा रात्रीच्या 12:30चं, तर नक्की तुम्ही स्वेटर वगैरे घेऊन जा. तिथे तुमचं स्वेटर सुरक्षित राहतं, लॉकरमध्ये राहतं. जे काही आहे तुमच्या जवळच्या वस्तू त्या लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे आमचं इथलं जे तिरुपतीचं दर्शन आहे ते छान झालेलं आहे. थोडे का होईना पण आम्ही फोटोशूट केलेले आहेत आणि बाप्पाचं जे दर्शन आहे ते खूप छान झालेलं आहे. बाप्पाला खूप प्रतीक्षेनंतर बाप्पा दिसलेला आहे आणि जे मंदिर आहे ते अगदी बाप्पाचं जे दर्शन आहे ते खूप क्षणिक आहे, कारण गर्दी असते आणि तिथे आपल्याला अगदी सेकंदभर सुद्धा उभं राहायला मिळत नाही. पण सुरुवातीपासून जसं जसं आपण जवळ येतो तसं शांतपणे तयारी करायला हवं की आता इथे बाप्पा आहेत आणि पटकन आपल्या डोळ्यामध्ये साठवून पटकन दर्शन घेऊन पुढे निघायचं. पोहोचलेलो आहोत आता रूमवर आणि रूमवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता सूर्यनारायण खूप छान अशी हजेरी लावलेली आहे आणि खूप सुंदर तो दिसतोय. झाल्यानंतर आम्हाला 4-4:30 वाजता निघायचं आहे इथलं जे मार्केट आहे ते फिरण्यासाठी आणि खाली सगळे आलेलो आहोत, कारण आता खाली आल्यानंतर आम्ही कोल्हापूरला जाण्यासाठी आमची ट्रेन आहे 7:30ला. इथल्या ज्या काही धार्मिक सोहळे असतील ते या प्रकारे होत असतील असं मला वाटतं. इथे छान अशी रॅली निघालेली होती आणि त्या रॅलीमध्ये खूप असे वेगळे आपल्याला पाहायला मिळालं आणि जी रॅली आहे ती भरपूर मोठी होती आणि याचा आनंद आम्ही सुद्धा घेतलेला आहे आणि माझ्यामार्फत तुम्ही सुद्धा व्हिडिओमार्फत घेतलेला आहे. मग कारण गाव बदललं की पद्धती बदलतात, हा पूर्ण राज्यच बदललेला आहे, कारण खानपिणं वेगळं, राहणीमान वेगळं, सगळंच बदललेलं आहे. मग इथल्या जे ट्रॅडिशनल आहे इथले धार्मिक सोहळे आहेत ते सुद्धा नक्कीच बदलतील. अशा प्रकारे आम्ही या धार्मिक सोहळ्याचा एक भाग झालेला आहोत आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. इथे खूप छान वाटत होतं पाहताना. रॅली गेल्यानंतर आम्ही सुद्धा आमचं सगळं सामान जे आहे ते गाडीमध्ये ठेवलं आणि मग निघालो. आणि इथे अधिराचं वेगळंच चालू होतं. अधिराला नारळाचं झाड हलवायचं होतं पण ते काही हलत नव्हतं. फायनली ते दमून गाडीत बसली आणि मग आम्ही आलेलो आहोत मार्केट साईडला. आम्ही आलेलो आहोत आता मार्केटला आणि आंध्राचं मार्केट जे आहे ते आम्हाला पाहायला मिळालेलं आहे, कारण की पहिल्या वेळेस तर आम्हाला वेळ मिळाला नव्हता, पण यावेळेस आमच्याकडे भरपूर वेळ होता आणि आम्ही इथले जे 2 मंदिर आहेत त्यासुद्धा 2 मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि जे मंदिर आहे ते इथले जे मंदिर आहेत खूप कोरीव आणि खूप असे सुंदर आहेत, खूप मस्त आहेत. तुम्ही जर तिरुपती बालाजीला आलात तर रेल्वे स्टेशनच्या जवळ मंदिर आहे, त्या मंदिराचं नक्कीच दर्शन घ्या. आणि जे या मंदिरातली जी मूर्ती आहे ती बालाजीचीच आहे, पण ती निद्रा अवस्थेतली आहे, पण खूप सुंदर मूर्ती आहे. मला तरी फार आवडलेली आहे. आणि तुम्हाला बालाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि जर तुम्हाला तिरुपती बालाजीला यायचं असेल तर पूर्वतयारी करून नक्की जा आणि टोकन मिळत असेल तरच ते घ्या असं मला तरी वाटतं. इथे मार्केटमध्ये आल्यानंतर इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये निंबू आणि फिटकरी लावलेली होती प्रत्येकाच्या दुकानासमोर. इथे जे का लावतात ते माहिती नाही, पण शक्यतो बुरी नजर पासून आपल्या दुकानाचं रक्षण म्हणून ते कदाचित लावत असतील असं मला तरी वाटतं. तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आम्ही इथे बालाजीचे फोटो जे आहेत ते घेतलेले आहेत आणि इथले बालाजीचा जो फोटो आहे कन्फ्युजन होतं की बालाजीचा घ्यायचा की बालाजीसोबत असलेल्या लक्ष्मीचा सुद्धा घ्यायचा, पण आम्ही फक्त बालाजीचा फोटो घेतलेला आहे आणि आमचे जे फोटो आहेत ते खूप सुंदर आहेत. आणि इथे तुम्हाला आंध्रमध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळी दिसत असेल तर ती रांगोळी असतेच, पण ती या खडूने काढलेली असते आणि जो खडू आहे तो या प्रकारे मिळतो. वेगवेगळ्या कलरचे इथे खडू अवेलेबल असतात. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने. आणि आता हे जे मंदिर आहे हा मंदिराच्या परिसरातला हा भाग आहे आणि इथे सुद्धा मोबाईल अलाउड नसतो. इथे सुद्धा आपल्याला मोबाईल आपल्या पर्समध्ये ठेवून द्यावा लागतो. आणि आता आम्ही दर्शन करायला निघालेलो आहोत. आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही मंदिरात पोहोचल्यानंतर बाप्पाला जर भेटायचं असेल तर आपल्याला नक्कीच प्रतीक्षा करावी लागते, कारण की देव हा कधीच सहज भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला इथे नक्कीच वेट करावा लागतो. देव कधीही सहज आपल्याला दर्शन देत नाही, त्यासाठी आपल्याला थोडे का होईना कष्ट हे घ्यावेच लागते. इथलं जे वाद्य आहे ते आंध्र प्रदेशची शान आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की प्रत्येक मंदिरात ते म्युझिक वाजतं. मला त्याला काय म्हणता येईल सांगता येत नाही, पण ती जी धून आहे ती खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की खूप सुंदर वाटतं ते ऐकताना. आणि हे प्रत्येक मंदिरात ऐकायला मिळतंच आणि खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं ते ऐकल्यानंतर. आता फायनली आम्हीची छोटी शॉपिंग करतोय आणि शॉपिंग झाल्यानंतर सरळ आता स्टेशनवर आलेलो आहोत, कारण आत्ता आहे 10 मिनिटांमध्ये ट्रेन. आणि ट्रेन आल्यानंतर पुढचा प्रवास आहे परतीचा, कारण आम्ही जातो आहेत आपल्या महाराष्ट्रामध्येच म्हणजे कोल्हापूर साईडला. चला मग एन्जॉय करूयात, घरी कोल्हापूरला जाण्याचा आनंद घेऊयात, कारण की कोल्हापूरला झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला. तो सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ येणारच आहे. चला तर मग व्हिडिओशी कनेक्ट राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा. वेंकटरमणा गोविंदा असं म्हणत व्हिडिओचा एंड करते आणि पुढच्या प्रवासाला लागते.